न्यूज पाहूयात। येत्या 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी राज्यात मतदान पार पडणार आहे। मात्र ही तारीख आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे। 2 डिसेंबर पर्यंत आम्हाला महायुती टिकवायची आहे असं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे। रवींद्र चव्हाण यांच्या विधानाचे विविध अर्थ काढले जाऊ लागलेत। दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात दिलेल्या प्रतिक्रियेमुळे देखील चर्चांना आणखी उधाण आलं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये फोडाफोडीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय। त्यात कोकणातील निलेश राणेंनी भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला। या संघर्षाला त्यामुळे आणखी धार आल्याचं बोललं जात आहे। आणि असं असताना चव्हाणांच्या विधानामुळे 2 डिसेंबर नंतर महायुतीमध्ये नेमकं काय होणार यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जातात। तुमचा भाऊ मालवणमध्ये लक्ष ठेवून सगळ्या रिपोर्टिंग करतोय असं निलेश राणे म्हणतायत। चव्हाण साहेब एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। तर रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। वातावरण कुठेतरी तापलेलं पाहायला मिळतंय। काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं, ते म्हणजे मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असं वक्तव्य केल्यामुळे राजकीय चर्चांना खूप मोठं उधाण राज्यात आल्याचं पाहायला मिळालं। याच संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत शिवसेनेचे नेते, राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलूयात। काय सांगाल साहेब, रवींद्र चव्हाणांचं विधान याकडे आपण कसं पाहताना आपलं मत काय? मुळात काल दिवसभर मी सकाळपासून रात्री उशीरपर्यंत जिल्ह्यातल्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये होतो। माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचं स्टेटमेंट, वक्तव्य मी काय पाहिलं नाही, पण मला सुद्धा बऱ्याच आमच्या सहकाऱ्यांचे फोन आले की रवींद्र चव्हाण साहेबांनी असं 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असं वक्तव्य केलेलं आहे। आता खरं ते कुठल्या संदर्भाने त्यांनी केलं हे आपण त्यांच्याकडनं जर विचारलं तर अधिक बरं होईल, कारण शेवटी राज्यातल्या महायुतीचे आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष आहोत, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। आता जर तुम्ही पाहिलं तर अगदी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांची सुरुवात झाल्यापासून किंबहुना निवडणुका सुरू होण्यापूर्वी जेव्हा जेव्हा महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठका राज्यस्तरीय झाल्या तेव्हा शिवसेना म्हणून आम्ही दोघंही महायुतीचे जे सदस्य आहोत, माननीय उदय सामंत साहेब आणि मी, आम्ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार त्या बैठकांमध्ये शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलेली आहे की जिथं जिथं शक्य आहे तिथं आम्ही युती करण्याची निश्चितपणाने युती करू। पण समजा काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत युती होऊ शकली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढू। आमच्या बाजूनं, शिवसेनेच्या बाजूनं आम्हाला 2च तारखेपर्यंत युती करायची आणि 2 तारखेच्या नंतर काय करायचंय याच्या बाबतीतलं अधिकृत कुणाचंही स्टेटमेंट, कुणाचंही वक्तव्य आमच्या पक्षाकडनं आलेलं नाही। त्यामुळे आम्ही युतीमध्ये आहोत, युतीमध्ये राहण्याची आमची निश्चितपणानं तयारी आहे। परंतु जर असं काही वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या जबाबदार प्रदेशाध्यक्ष महोदय यांच्याकडनं येत असेल तर का आता निवडणुका ह्या संपल्या, उद्याचं 2 तारखेचं मतदान झालं की जेव्हा केव्हा राज्य समन्वय समितीची पहिली बैठक होईल त्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही जरूर हा विषय समन्वय समितीसमोर मांडू। आणि मग समोर समन्वय समितीमध्ये रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा आहेत, बावनकुळे साहेब आहेत, तटकरे साहेब आहेत। त्यामुळे आम्ही त्या बैठकीमध्ये ह्याची चर्चा करून बाबा तुम्ही कुठल्या उद्देशानं बोलला होता, या संदर्भातलं तुमचं काय नेमकं मत आहे, की आम्ही त्या बैठकीमध्ये त्याची चर्चा करू। आणि जी काय बैठकीमध्ये चर्चा होईल ती शिवसेनेचा शेवटी निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आहे। बैठकीतल्या चर्चेची सगळी माहिती आम्ही आदरणीय शिंदे साहेबांना देऊ आणि मग बघू काय होतं त्याच्यानंतर। साहेब, अशा वक्तव्यांमुळं युतीमध्ये महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं एकूणच पाहायला मिळतं। लोक अशी चर्चा सुद्धा करतायत। काय मत आहे आपलं, अशी वक्तव्य थांबली पाहिजेत का? बघा, अशी वक्तव्य निवडणुकीच्या तोंडावर येणं की खरंच म्हणजे जिथं आता समजा महायुती म्हणून आम्ही लढतोय महाराष्ट्रामध्ये, तिथं याचा परिणाम होणार नाही या वक्तव्याचा, की बाबा ठीक आहे ही 2 तारखेपर्यंत युती आहे म्हणतात कोण, भारतीय जनता पक्षाचे माननीय प्रदेशाध्यक्ष। त्यामुळं माझं व्यक्तिगत मत म्हणाल तर निवडणुका चालू असताना, अंतिम टप्प्यात असताना
युतीमधल्या जबाबदार पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडनं अशा प्रकारचं वक्तव्य जर आलं तर निश्चितच मतदारांच्या मध्ये, जनतेमध्ये, लोकांच्या मध्ये एक संभ्रम निर्माण होतो आणि असा संभ्रम निर्माण होणं निवडणुकीच्या वातावरणाच्या दृष्टीने योग्य नाही. साहेब, हे जे वक्तव्य त्यांनी केलं हे